भगवान की जय। पवन सुत हनुमान महाराज की जय। श्री गणेशाय नमः। म्हणे बाण येतात कोठूने, संधान करता न दिसे नयनी, जरी प्रगट दिसे समरांगणी, तरी बाणीवरी फोडिन। श्री संतांच्या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। सज्जनो मायबाप हो, त्या ठिकाणी एकतेचा अनुसंधान इथपर्यंत आलेला आहे। राम लक्ष्मण असणारे वानर लोक सगळे म्हणालेत, बाबा जर बाण कुठून आलेले कळालं तर त्या ठिकाणी अनुसंधान लक्षून तिथं बाण टाकता येते, पण बाण कुठून आलेत कळणं आलंय मायबाप हो। आणि म्हणून असणारं सगळ्या लोकांना चिंता लागली। आता तुम्हा आम्हाला कधी कधी जर उशीर झाला पतीला तर चिंता लागते मायबाप हो, कधी पती संपल, कधी घरी जाल, कधी आम्ही समाधान झोपाल। तशा प्रकारची चिंता कोणाला लागली तर या वानर लोकांना, रामचंद्र प्रभूला आणि लक्ष्मण रायाला लागलेली आहे। बोला ओढवले परमा दुस्तरा, किती कुडाले उर्धव वानरा, शोधिले बहुत आंबरा, परी तो वीर दिसेना। ओढविले परम दुस्तर, दुस्तर असणारे विघ्न आमच्यावर ओढलेले आहे मायबापो। कित्येक उडाले उर्धव वानर, आकाश मार्गाने वानर उड्डाण केले, पण आकाशात दिसाले काय महाराज, अजिबात दिसणं आले, त्याचा पत्ता लागणं आलाय। आणि ढगाच्या आडवा असणारा तो रथ नेलेला होता मायबापो, आणि ढगाच्या आडवा असून त्या ठिकाणी इंद्रजित बाण टाकत होता आणि सर्प बाण येत होते। अशा प्रकारची अवस्था झालेली आहे। वानर आले परतोना, अवघे पाती म्लान वदना, राम लक्ष्मणासी बाणा, बहुसाले कडतरले। आकाश मार्गाने गेलेले असणारे वानर लोक खाली आले आणि खाली येऊन असणारे त्या ठिकाणी भगवान परमात्म्याकडे बघू लागले, तर असणारे त्या ठिकाणी राम लक्ष्मणाला आतंक असणारे बाण लागलेले होते, खडतर असणारे बाण लागलेले होते आणि ते सर्प झालेले होते। बरं काय, आलेला बाण अंगाला लागायचा आणि सर्प व्हायचा, आपलं विष असणारा त्या सर्पाचं त्या हात टाकायचा, अशा प्रकारची अवस्था असणारी झालेली होती। बोला समय मूर्छा येऊना, भूमीवरी पडले दोघे जना, तू इंद्रजित बोले वरुणा, का निवांत राहिला। बाण असणारे रामचंद्र प्रभूला लक्ष्मणाला लागल्यावर तिथं मूर्छना आली आणि मूर्छना येऊन असणारे भगवान परमात्मा पडलेले आहेत। आणि त्यावेळेस इंद्रजित आकाशातून म्हणाला, काय झालं बापू, लई मोठमोठ्या गोष्टी कराल त्या, आता का असणार मूर्छना येऊन पडल्या, युद्ध करा, बाहेर उठा आणि माझ्यासोबत युद्ध करा, अशा प्रकारचं बोलालय। पण मामा कपट करूनच बोलालय ना, कपट केले ते सक्सेस होते काय महाराज, आतापर्यंतचा इतिहास आहे माय बापो। ज्यानं ज्यानं कपट केलंय त्याचं त्याचं तळपट उठलंय, इंद्रजिताने कपट केलंय, म्हणून हे तुम्हा आम्हाला शिकायचं आहे। आणि म्हणून तुम्ही आम्ही काय करावं, कधी कोणाचं कपट चितू नये महाराज, चितशील परगरा तर येईल आपल्या दारा, असा असणार त्या ठिकाणी विषय आहे। बोला मारून या दुष्टाना खारा, शिळी बांधिला सागर, मनविता क्षत्रिय राजकुमारा, कारेश्वर सोडाना। छोट्याशा राक्षसाला मारल्या आणि त्या समुद्रावर असणारं सेतू बांधण्याचं काम केल्या, स्वतःला असणारं देव म्हणाल्या, आणि म्हणजे काय लई मोठी असणारी गोष्ट केल्या काय बरं काय, आता माझ्यासोबत युद्ध करा म्हणजे तुम्हाला कळल, अशा प्रकारचा असणारा इंद्रजित त्या भगवान रामचंद्र प्रभूला बोलू लागलेला शक्रजिते टाकिले वरुणा, तरुण म्हणते मुळे होऊन, हारी गणतसे पाडले। त्या ठिकाणी असणारं हातांग असणारं बाणाचं वर्षाव केलं, सगळे हरिगण म्हणजे वानर लोकांना त्या सर्पजाळात टाकले आणि सर्पजाळात टाकल्यामुळे त्या ठिकाणी मूर्छना येऊन हे वानर लोक पडलेले आहेत। बोला की शुंक फुलता बहुता, सिंदूर वरना दिसे पर्वता, तशी कपीची शरीरे आरता, असंख्यात पडले। पर्वतावर असणारं जर तिथं फुल असणारे फुलले तर ते शेंद्रासारखे असणारं त्या ठिकाणी
ठिकाणी मायबाप ते पर्वत दिसते, तशा प्रकारची अवस्था असणाऱ्या त्या वानर लोकांची झालेली होती. लागलेला बाणाच्या ठिकाणावर रक्त निघालतं, असा असणारा त्या ठिकाणी झालेला आहे. चक्राजिता खाली उतारून मुके जे पडले राक्षस गणा, त्याची कुपणे उतरून लंकेशी नेता झाला. खाली असणारं त्या इंद्रजितानं उतरलं महाराज, आणि उतरून असणारं त्या ठिकाणी अनेक काही जणांना बाण टाकलं, आणि तिथून विजय झाला. आणि विजय झाल्यामुळे इंद्रजित असणारा आपापल्या लंकेकडे जाऊ लागलेला आहे. जय वाध्याचा होता घोष, परमानंदला लंकेशा, हृदयाने गुणी पुत्राचा, मने धन्य मी तुझे लागले. आता राजा रावणाच्या घरी असणार त्या ठिकाणी इंद्रजित आला, आणि इंद्रजित आल्यानं रावणाला अतिशय आनंद झालाय. रावण असणारा आसन सोलय धावत गेलंय, आणि मग त्या इंद्रजिताला आलिंगन दिलंय. बघा माय बापू, जे बापाला जमलं नाही ते कार्य जर लेकरू केलं तर त्या बापाला फार मोठा आनंद होते. आणि तेवढाच आनंद कोणाला झालाय माहिती तर त्या रावणाला झालाय, आणि म्हणून त्या लेकराचं कौतुक करालंय बरं काय. आणि म्हणून तुमचं आमचं लेकरू काय करालंय आपण थोडस बारकाईनं बघावं. बोला. त्रिजटेत म्हणे रावणा, पुष्पंकी सीतेशी बसवना, दृष्टीच दावे सकल राणा, राम सौमित्रा समवेता. राक्षसीने सीतामातेच्या संरक्षणासाठी अशोकवनामध्ये ठेवलेला होता, आणि म्हणून रावणानं काय केले, त्या त्रिजटा नावाच्या राक्षसीला म्हणाले विमानामध्ये असणाऱ्या सीतेला बसव, आणि जेवढे काही राक्षस ते वानेर लोक पडलेले आहेत, राम पडलेला आहे, लक्ष्मण पडलेला आहे, आणि म्हणून हे सगळं दृश्य त्या सीतेला दाखव. अशा प्रकारचं रावण त्रिजटा मातेला आज्ञा करत आहे. त्याची विलोकिता प्रेता, मग ती वश होईल आमाते, अवश्य म्हणून दान किते, विमानी बैसवी त्रिजटा. सीतामातेने हे सगळं दृश्य बघितलं तर सीता असणारी आम्हाला वस होईल म्हणाले. होते काय मामा? होईना, कळच ना आले महाराज. लई लोक येण्यासारखं करतात है की नाही, म्हणून असा विचार डोक्यात आणायचं नसते. रावणानं डोक्यात आणलाय, त्याचा लय झाला महाराज. 80,000 1,00,000 पोरं, 1,00,000 नातू, 1,00,000 पंतू होते, सगळेच मेले मामा, काहीच शिल्लक राहिलं नाही. आम्हाला एकच पोरगा आहे, ते बी मिठाच्या खड्यावणी आहे, ते बी गुणानं खायना, त्याला जबरीनं खाऊ घालावं लागते आहे की नाही. आम्ही जर दुसऱ्याच्या माईवर नजर टाकल्या तर आमचं कसं होईल बरं काय. आणि म्हणून असणारच सज्जन हो मायबाप हो, हे रावण असणारा असा वाईट विचार अजूनही सोडलेला नाही महाराज. बोला. सकळ मंडळ विलोकिता, तू अनुदास सहित रघुनाथा, दृष्टी देखता मूर्छित जनकात्मदा पडलेली. ठिकाणी येऊन सीतामातेनं बघितल्यामुळं दृष्टीनं बघितलं, आणि बघितल्यामुळं मूर्छना आली. बघा समोर दृश्य बघितलंय, दृश्य बघितल्यावर मूर्छना येतेच महाराज. सीतामाता असणारी त्या ठिकाणी दुःख करू लागली, मूर्छना येऊन पडलेले आहे. काय होते पुढच्या वेळेस? बोला. बघा त्रिजटेने सीता धरून उठून बसवली सावरून, म्हणे माई धैर्य धरे म्हणे, चाप पाणी उठेल आता. आणि मग त्रिजटेनं काय केलं माय बाप, सीतामातेला उठवलं आणि उठून बसवलंय, आणि बसून सांगाले माय तू काही चिंता करू नको, कारण आता लवकरात लवकर असणारं चाप पाणी उठल बर काय. चिरट कधी पर्वताला धडक दिल्यानं पर्वत पडणार, आणि म्हणून तू चिंता करू नको, दुःख करू नको. तुझा राम म्हणजे पूर्ण ब्रह्म आहे, आणि त्या ब्रह्माचं असणारं लय होत नाही. अशा प्रकारचं त्रिजटा बघा, त्रिजटेकडे किती ज्ञान आहे, आणि तिने असणारं सीतामातेला बोध करू लागलेले आहे. तव ते विभीषणाची राणी शर्माजवळी गुप्त येऊन, विधी हात नयनी करणे निज गुज सांगत. त्रिजटाचा विषय संपला. आता शर्मा नावाची विभीषणाची पत्नी आहे, तिने असणार त्या ठिकाणी आली आणि सर्व वर्तांत असणार सांगू लागली बरं काय. काय काय सांगतोय पुढच्या वेळेस महाराज? म्हणे जगन्माते धरी धीरा, आता उठतील राम सौमित्रा, सहारितल सकल असुरा, आन विचार येते नाही. म्हणे जगन्माते धरी धीर. बरं काय, आता तू धीर धर, चिंता करू नको, चांगला विचार द्याले महाराज.
तुम्ही आम्ही सुद्धा लोकांना चांगला विचार देवा, वाईट विचार लोकांकडे प्रवेश करू नये महाराज आमच्याकडून, बरं काय. जगाच्या कल्याणी संतांच्या विभूती म्हणतात. मग तुम्ही आम्ही काय करायला याच्याकडे बारकाईने चिंतन करावं. शर्मा माता म्हणू लागलेली आहे, माय तू चिंता करू नको, धीर धर बर काय. आता काही वेळाला असणारं रामचंद्र प्रभू लक्ष्मण उठतील बर काय, आणि मग त्यानं उठल्यावर संवार येतील, सकळ आसुर सर्व आसुर लोकांना मारतील बर काय. आणि म्हणून असणारं तुला चिंता करायची गरज नाही. अशा प्रकारचं ती शर्मा असणारी बोलू लागलेली आहे. अनर्थ बोले साचारा तरी माझी खाली पडेल शिरा, माझे पूर्वज पारा नरक भोगती कल्पवरी. शर्मा मातेच आहे, शर्मा माता असणारी म्हणू लागलेली आहे, मी जर असत्य बोलत असेल तर माझं शिर गळून पडेल बर काय. माझे पूर्वज असणारे नरकात पडतील. माय तुझी शपथ घेऊन सांगायला मी कधीच खोटं बोलणार. काय विचार आहे महाराज, किती मोठा विचार आहे. आणि ती कोणाची पत्नी आहे माय, तर एका भक्ताची पत्नी आहे, एका बिभीषणाची पत्नी आहे माय बापू. आणि म्हणून बिभीषण एवढा सात्विक वर्तीचा आहे, तर त्याला बायको खराब मिळेल काय महाराज, कल्पंती मिळणार नाही माय बापू. आपला आपली कर्म आपल्याला फळाला येतात, जैसी करणी वैशी भरणी. बायको सुद्धा चांगली मिळणं म्हणजे याचं फार मोठं भाग्य पाहिजे, फार मोठं संचित पाहिजे. जर आमचं कर्म वाईट असलं तर आम्हाला बायको वाईट विचाराची मिळते. पण तो बिभीषण सात्विक वर्तीचा होता, आणि म्हणून असलं रत्न जन्माला आलंय, आणि ते रत्न असणारं पत्नी होऊन याच्याकडे आलंय. आणि ती माता असणारी सीता मातेला सांगू लागली, स्वतःचा कुळक्षय कोणी म्हणते काय माय बापू, म्हणत नाही. मी जर खोटं बोलत असेल माय तर माझे पूर्वज असणारे नरकात पडतील. अशा प्रकारचं शर्मा बोलू लागलेले आहे. त्रिजटा म्हणे दाना केसे माते चिंता न करे मानसी, पुष्पका अशोक वनासी वेगे करून पातले. माय म्हणले तू चिंता करू नको मनामध्ये. चिंता हे आपल्याला फार अवघड आहे. चिंतेशे घटे चतुर आहे, आणि म्हणून चिंता करायची गरज नाही. आणि पुष्पक विमान असणार त्या अशोकवनात आलंय. आल्यावर काय होते बोला महाराज. बसवून स्वतःने त्रिजटा सांगे रावणा लागुनी, म्हणे सीतेची या सत्वहाने कल्पांती नव्हेची. स्वस्तानाला बसवलंय, त्रिजटा असणारी रावणाकडे गेली, आणि रावणामध्ये रावणाला जाऊन सांगू लागली बरं काय. त्रिजटा म्हणू लागली रावणाला, म्हणले सीतेचं सत्व कल्पांती होणार नाही बरं काय, सत्वाची हानी होणार नाही. कल्पांती कल्प जरी झाला तरी होणार नाही. आणि म्हणून तू असणार तिच्या मागे लागू नको रावणा. बघा माय बापू, त्रिजटेचा बदल झालेला आहे. संतांच्या संगती मनोमार्ग गती, आणि आखळावा श्रीपती येणे पंते. अशा प्रकारचा चांगला विचार या त्रिजटा मातेच्या अंतःकरणात झाला. ते केवळ म्हणजे सीता मातेच्या संगतीमुळं बोला. मग त्रिजटा परतोनी सीते पासे बैसे येऊनी, जैसी चित्तवृत्ती मुरडोनी स्वरूप पावे विश्राम. मग असणार ते त्रिजटा नावाची माता असणारी सीता मातेच्या जवळ आली, आणि चित्तवृत्ती मुरडोनी बरं काय. जशा प्रकारचं स्वरूपी असणारे विश्राम घेतात, तशा प्रकारचं हे चित्त पूर्ण स्वरूपात गेलंय, हृदयात गेलंय, अंतचतुष्टीच्या ठिकाणी गेलंय. तशा प्रकारची अवस्था त्या त्रिजटीची झाली. आणि त्रिजटा कुठं बसली महाराज, सीतामातेच्या जवळ येऊन बसले. म्हणे जनक नंदिनी तू चिंता काही न करी म्हणे, पुराण पुरुष चाप पाणी त्याची करणे जानसी. शर्मा माता असणारी म्हणू लागलेली आहे, जनक नंदनी राजा जनकाची पत्नी लेख असणारी बर काय, तू चिंता न करी म्हणे. माते तुला चिंता करायची काही गरज नाही बर काय. पुराण पुरुष चाप पाणी, पुरातन काळापासून असलेला असा तो भगवान परमात्मा कोदंड नावाचं धनुष्य धारण करणारा, आणि म्हणून त्याची करणी असणारी तुला माहित आहे माय. तूच जानसी त्यासी करणी बर काय. आणि म्हणून असणार तुला चिंता करायची गरज नाही. अशा प्रकारचं असणार बोलू लागलेले आहे. आपुला प्रताप विशेष वाढवावया अयोध्या दिशा, आदिशत्रू सदितले यशा काय कारम. आणि म्हणून आपला प्रताप असणारा वाढवण्यासाठी पहिला असणार राम अविद्या दिशा, अविद्या नगरीचा राजा म्हणजे रामचंद्र प्रभू शत्रूला असणारा विजय मिळवून दिले बरं का अगोदर, आणि नंतर आपला विजय होणार आहे. म्हणून असणारं जीवनामध्ये पहिला हार व्हावा महाराज, आणि नंतर असणारं त्या ठिकाणी जीत होते. पहिलं जर आम्ही दुःख भोगल्या तर नंतर सुख भोगत्या.
जर आम्ही मायबापाच्या जीवावर जर खाऊ लागल्या तर पुन्हा आपल्याला सुख मिळणार मायबापो. म्हणून अगोदर कष्ट करावं, नंतर कष्टाचं फळ आपल्याला मिळते. महाराज बोला. हे ब्रह्मांडाचा काळे का बाणे जाळीले रघुनायका तिथे इंद्रजिता माशा का उशीर काय बदा. रघुनायक म्हणजे भगवान रामचंद्र प्रभू एका क्षणामध्ये लय करतील बर काय. आता तिथं रावणाचा मत्स्यकाचं काय ताकद आहे म्हणले. रावणाला मारायला लय वेळ लागेल का? लागणार नाही. अशा प्रकारचं असणारी शर्मा माता बघा मायबापो, सीता मातेवर आलेले संकट आणि ते शर्मा माता असणारी दुःख करू लागलेले आहे. तुम्ही आम्ही लोकांचा असणारं त्या ठिकाणी मजा घेते मायबापो बरं का. एखाद्याचं संकट आलं तर त्या ठिकाणी मायबापो काहीतरी हिणकून असणारं, उद्देशपर असणारं बोलत्या. म्हणून असणारं कधी असं वाक्य करायचं नाही जेणेकरून दुसऱ्याच्या दुःखामध्ये सामील व्हावं. अशा प्रकारचं कार्य तुमच्या आमच्याकडून व्हावं महाराज. रावण कुंभकर्ण इंद्रजिता तोची बावली निर्मिता खेळ मांडला जो अद्भुता जानसी समाता तुझे तू. रावण इंद्रजित कुंभकर्ण म्हणजे एक भावली प्रमाण आहे बरं काय. आणि त्या भावलीला मोडायला वेळ लागेल काय. आणि मग आता तुम्हाला सगळं सामर्थ्य माहीत आहे. जगाचा मालक असल्यामुळं तुम्हाला चिंता करायची गरज नाही बरं का. अशा प्रकारचा चांगला विचार खेळ मांडलेला आहे बरं का. तुमचा आमचा काय आहे महाराज. हे मर्गजळ संसार खेळ आहे, भ्रांतीचं पडळ आहे. आणि म्हणून एक काही काळापुरतं, काही वेळेपुरतं हे खेळ मांडलेला आहे. आणि या खेळाला आम्ही खरं समजाल्या मामा, खेळाला खरं समजाल्या. आगडच्या तगडतुम होत्या, झुरट्या पडल्या. महाराज बोला. निशा संपदा तंडके ना उगवे नुगवे म्हणून या चिंतेचे कारण काही नाही जानपा. निशा संपल्या संपल्या सूर्य निघते महाराज. तशा प्रकारचं असणारं त्या ठिकाणी मग हे सर्प, जे काही सर्पास्त्र आहेत ते त्या ठिकाणी जातील. आणि म्हणून तू चिंता करू नको. बोला. करिता रामस्मरण पापी जातीने जाते जळून या सिंह संदेहाची कारण काहीच नसे जानपा. सज्जनो मा बापो, करिता रामनाम स्मरण पापे जाती जळून. बरं काय. रामाचं चिंतन केल्यावर पाप नाहीस होते बरं काय. नाम हे सार आहे. आणि म्हणून मायबापो वेळ वयालाय लवकर हृदय प्रकटता शुद्ध ज्ञान चुके की न चुके जन्म मरण या चिंतेचे कारण काहीच नाही जानपा. बोला. क्षमा शांती धरिता जाण कल दोष होय म्हणून या चिंतेचे कारण काहीच नसे जानपा. मायबापो क्षमा शांती असणार त्या ठिकाणी जर आपण धरल्या तर त्या ठिकाणी कल होत नाही. आणि त्याला जर दूर केल्या तर कल होते. आणि म्हणून असणारे चिंता करायची गरज नाही. चिंतेचे घटे चतुराई अशा प्रकारचा विचार सांगू लागले. अयोध्यानाथ रघुनंदन याचे दय की अपजय म्हणून या चिंतेचे काही कारण काहीच नसे जानपा. म्हणून अविद्यानाथ असणारा रघुनंदन आहे महाराज. याला जर त्या ठिकाणी अपजय होईल म्हणलं तर उगाच चिंता करण्यात काही अर्थ आहे का. भगवंताचा अपजय नाहीच महाराज, भगवंताचा जयच आहे. आणि म्हणून चिंता करू नये. रामाचे करिता स्मरण भक्त पावते जय कल्याण तो जगदानंद पूर्ण विजयाचे जानकी. रामाचे करिता स्मरण भक्त पावती जय कल्याण. रामाच्या नामाचं चिंतन केल्यावर नामाचं कीर्तन साधन पाय सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे. म्हणून असणारं जय प्राप्त होते. आणि म्हणून असणारं त्या ठिकाणी राम पल्लाय म्हणून चिंता करायचं नाही. मायबाप हो, झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणावर समर्पित करून सेवेला पूर्ण राम. याच्या पुढची वाचकाची